यांना सुट्टी देत नाही। माझं कुटुंब समाजाचं उघड्यावर पडलं, राखरांगोळी केली, यांची राखरांगोळी केल्याशिवाय आता आम्ही सोडत नाही। यांना उघड्यावर हे सगळे हरामखोर येतं, हे कोण जनतेचे कोणाच येत नाही, ते सगळे हरामखोर। मोबाईल हँग झाला काळजी करू नका। त्यांच्या वेदना आणि व्यथा मागल्या, काय वेदना होतं, काय व्यथा होतं, काय सांगाल? सरकार लक्ष देत नाही मराठ्यांच्या मागणीकडे, असं त्या बांधवांनी बलिदान देण्याच्या अगोदर लिहून ठेवलं। मराठा आरक्षण सरकार देत नाही। माझ्या समाजाचं वाटोळं व्हायला लागलं, माझा समाज मुद्दाम कुंडीत पकडलेला आहे सरकारने। त्या बांधवांनी चिठ्ठीत लिहून ठेवलं की समाजाविषयीची त्या बांधवांची माया आहे, ही समाजाच्या वेदना त्या लेकराला कळत आहेत, पण हे मराठ्यांच्या जीवावरती मोठे झालेल्या अवलादी सरकारमध्ये गेलेल्या पैदाशीला कळत नाही आहे गोरगरिबांचा आक्रोश। मी नाही सोडत त्यांना, तुम्हालाही माहिती आहे। मी एकदा जर तराला लागलो ना तर मग सोडत नाही, आजची घटना सोडत नाही। आता आजची जी घटना घडली त्याच्यावर तुम्ही सरकारला धारेवर धरणार आहेत का, काय नवीन काय बोलणार आहेत का सरकार? मी सरकारला आता सोडतच नाही। त्यांनी जर आता ह्या बलिदानाची दखल घेऊन आचारसंहितेचं आता मराठ्यांचं आरक्षण जर नाही दिलं तर यांना सुट्टी देत नाही। माझं कुटुंब समाजाचं उघड्यावर पडलं, राखरांगोळी केली, यांची राखरांगोळी केल्याशिवाय आता आम्ही सोडत नाही। यांना उघड्यावर पडतो, तिघांच्याही नावामध्ये हे सगळे हरामखोर येतं, हे कोण जनतेचे कोणाच येत नाही, ते सगळे हरामखोर। चला